बुलढाणा जिल्ह्यात कथित भोंदूबाबा अशोक खरात यांच्या सीडीआर प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यानुसार या सीडीआरमध्ये एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या आरोपांवर प्रतिक्रिया देताना आमदार संजय गायकवाड यांनी तीव्र शब्दात पलटवार केलाय। हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं त्यांनी सांगितलंय। ठोस पुराव्याशिवाय अशा प्रकारचे आरोप करणं योग्य नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान या प्रकरणामुळे आरोप प्रत्यारोपांना जोर आला असून सत्य समोर येण्यासाठी सखोल चौकशीची मागणी नागरिकांकडून केली जाते। आरोप केला एकनाथ शिंदे साहेबांवरती की 13 त्यांना 17 एकनाथ शिंदे साहेबांना केली। बघा, शिवसेना भाजप आणि हिंदू धर्मातील नेते जे हिंदू पार्टीचे लोक आहेत हे स्वाभाविकच धार्मिक प्रवृत्तीचे आहेत, भावनिक आहेत। आपला देश आणि आपलं राज्य हे देखील साधू संतांचं राज्य आहे। अनेक देविदांचे जन्म या पृथ्वीवर आपल्या भारत देशामध्ये झालेले आहेत। त्याच्यामुळे अनेक जण देवी दर्शनाला मंदिरात त्या ठिकाणी जातात। आम्ही कुठं मंदिर दिसलं की सहज आमचा हात देखील त्या ठिकाणी वर जातो। त्यापैकीच केसरकर आणि आपले साहेब आहेत, शिंदे साहेब देखील अतिशय भावनिक आहेत। कुठे एखाद्या चांगल्या स्थळाची माहिती त्यांना मिळाली तर ते जातात। आणि हा जो कोणी भोंदूबाबा खरात आहे याच्या पोटात जाऊन तर कोणी पाहिलं नव्हतं की हातमध्ये किती बदमाश आहे आणि कोण कोणासोबत फोटो काढतं। आता एखाद्या आम्ही दिवसात 1000 लोक आमच्या फोटो काढतात, कोण आम्हाला काय माहिती असतं कोण काय म्हणून। त्याच्यामुळे फोटो आहे किंवा फोन कॉल केला याचा अर्थ त्याच्या सगळ्या धंद्यामध्ये इतका मोठा राज्याचा माजी मुख्यमंत्री राहू शकतो, अशा प्रकारचे घाणेरडे आरोप करणं देखील बेशर्माचं लक्षण आहे। त्याच्यामुळे ह्या ज्या का 2-3 बाया ट्यूट्यू करतात यांनी विनाकारण राजकारण करू नये। त्या भोंदूबापाने जे लफडे केले असतील, ज्या बाया नसवल्या असतील त्या सगळ्या बाहेर काढल्या पाहिजे। हे पवित्र काम त्यांनी करावं, आम्ही सोबत आहे। पण राजकीय लोकांवर नाव ठेवायचं आणि स्वतः मोठेपणा मिरवायचा हा धंदा या बायांनी सोडला पाहिजे। बुलढाणा जिल्ह्यातील राजकारण सध्या चांगलंच तापलेलं दिसतंय। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि चिखली मतदारसंघाचे माजी आमदार राहुल बोंद्रे हे काँग्रेस सोडून शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना आता जोर आलाय। याच पार्श्वभूमीवर स्पष्टीकरण देताना बोंद्रे यांची जीभ घसरल्याचं समोर आलंय। गेल्या काही दिवसांपासून राहुल बोंद्रे यांच्या पक्षांतराच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। दरम्यान शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी नुकतीच बोंद्रे यांच्या निवासस्थानी भेट घेतली। या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चर्चांना अधिकच उधाण आले। याच चर्चांवर स्पष्टीकरण देताना बोंद्रे यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय। ज्या महिलेला मी पवित्र आहे असं दाखवायचं असतं तीच महिला मोठं कुंकू लावते आणि मोठं मंगळसूत्र घालते असं वक्तव्य त्यांनी केलंय। आणि या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील महिलांमध्ये संतापाची लाट उसळली। विविध महिला संघटना आणि नागरिकांकडून या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला जातोय। अनेकांनी बोंद्रे यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे। दरम्यान या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे। येत्या काळात यावर काय प्रतिक्रिया उमटतायत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। माजी आमदार जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी बेताल बेवक्तासह त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। महिलांनी कंपाळावर मोठं कुंकू लावणे आणि गळ्यात मंगळसूत्र घालणे हे फक्त दाखवण्यासाठी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। मग पतिव्रता महिलांनी डोक्यावरती कुंकू लावणं आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणं हे फक्त दाखवण्यासाठी आहे का, की फक्त त्या महिलांनी जे घातलेलं आहे ते फक्त बाहेर दाखवण्यासाठी आहे, की ते सौभाग्याचं लेणं आहे? हे आम्हाला राहुल बोंद्रे यांनी सांगावं की हे फक्त दाखवण्यासाठी आहे, हे सौभाग्याचं लेणं नाहीये म्हणून। मी अशा त्यांच्या या बेताल बेवक्ताचा मी जाहीर निषेध करते। एक महिला समजून मी यांचा जाहीर निषेध करत आहे। या आपल्या जिजामातेच्या पावन रेणुका मातेच्या पावन नगरीमध्ये, आपल्या जिजामातेच्या अशा या जिल्ह्यामध्ये जर असं कोणी बोलत असेल तर स्त्री शक्तीचा, मातृशक्तीचा हा अपमान आहे। आणि हा अपमान महिला म्हणून आम्ही सर्वच माता भगिनी महिला म्हणून आम्ही आता जाहीर निषेध करत आहोत। हा रेणुका मातेचा जिल्हा, हे रेणुका मातेचा हा तालुका, इथे राष्ट्रमाता जिजाऊ यांचा हा जिल्हा, इथे कुंकवाबद्दल डोरल्याबद्दल बोलण्याचा कोणालाच अधिकार नाहीये। हे सौभाग्याचं लेणं आहे, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे। कोणी कुंकू लावायचं, कोणी टिकली लावायची, कोणी मंगळसूत्र घालायचं का नाही घालायचा, हा ज्याचा त्याचा पर्सनली आहे। आतापर्यंत काय म्हणतात की महिला आता माणसांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात। हा आपल्या श्वेताताईला बघून कोणी म्हणाल का की आपला आमदाराचा जिल्हा आहे, ती पण लेडीज आहे। सगळ्या कुंकवाबद्दल हे असं बोलणं योग्य नाही। आणि शिके सवरलेल्या माणसांनी असं हे बोलणं अजिबात
शोभत नाही त्यांना हे बोलणं. कुंकू आहे. या गोष्टीचा मी सुषमा विलास चव्हाण महिला बालकल्याण सभापती म्हणून या गोष्टीचा निषेध करते. मी आधीच एकदाच सांगितलंय, परत परत सांगण्याची आवश्यकता मला तर वाटत नाही. जी कोणी महिला असते की म्हणजे तिला दाखवावं लागतं की मी पतिव्रता आहे, ती मोठं कुंकू लावते, ती मोठं मंगळसूत्र घालते. प्रत्येकाला तशी आवश्यकता नसते काय दाखवण्याची. आलापल्ली इथल्या राणी दुर्गावती विद्यालयात HPV लसीबाबत सविस्तर माहिती, समुपदेशन आणि कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटक आणि प्रमुख मार्गदर्शक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणेश लाडसकर होते. HPV लस बाबत सोशल मीडियामध्ये चुकीची आणि खोटी माहिती पसरते आणि त्याच अनुषंगानं राणी दुर्गावती विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन लोणबले यांच्या मार्गदर्शनाखाली HPV लस पात्र लाभार्थ्यांचे पालक वर्गांना बोलावून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी HPV लसीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. पालक वर्गाकडून असलेली शंका दूर करून HPV लस आपल्या पाल्यांना देण्यास सांगण्यात आले. अकोट ग्रामीण पोलिसांनी ग्रामीण भागातील गस्ती दरम्यान अकोलखेड, बोर्डी, मुंडगाव, कर्तवाडी अशा विविध ठिकाणच्या अवैध देशी दारू विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. शहानूर इथं सुरू असलेल्या हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर धाड घालून अड्डा उद्ध्वस्त केलाय. या सर्व कारवायांमध्ये 5 आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत. ग्रामीण पोलिसांना गस्ती दरम्यान मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी शहानूर इथं सुरू असलेल्या हातभट्टीवर धाड टाकली. यामध्ये 73,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तसंच अकोलखेड इथं अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई करून त्याच्याकडून 10,200 रुपयांचा मुद्देमाल, बोर्डी येथील कारवाईत अवैध देशी दारू विक्रेत्यांकडून 10,100 रुपयांचा मुद्देमाल, मुंडगाव येथील कारवाईत 5,200 रुपयांचा मुद्देमाल, तर कर्तवाडी येथील कारवाईत अवैध देशी दारू विक्रेत्याकडून 5,300 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. या प्रकरणी 5 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तिरोडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित वानखेडे यांनी तिरोडा तालुका आणि तिरोडा शहरवासियांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी फिरायला जाताना किंवा लग्नाला जाताना कोणत्या प्रकारचे सतर्कतेचे नियम पाळावेत याची जाणीव करून दिली आहे. घरात कोणी नसल्याचा अंदाज लावून चोर चोरी करतात आणि या चोरट्यांना आळा घालण्यासाठी आपण कसं सतर्क राहिलं पाहिजे हे त्यांनी समजावून सांगितलंय. मी पोलीस निरीक्षक अमित बळीराम वानखडे, पोलीस स्टेशन तिरोडा. सर्व तिरोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आवाहन करू इच्छितो की सध्या आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत. भरपूर जणांनी कूलर आणि एसीचा वापर सुरू केलेला आहे आणि भरपूर जण लग्न किंवा मुलांच्या परीक्षा झालेल्या आहेत, पर्यटनाकरिता बाहेर जात असतात, त्यामुळे भरपूर घरं बंद अवस्थेत आहेत. तर त्या अनुषंगाने सर्वांनी खबरदारी म्हणून आम्ही पोलीस स्टेशन तिरोड्याच्या वतीने एक सर्वांना माहितीपत्रक एक काढलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण सर्वांनी आपलं घर सोडून कुठं बाहेरगावी सण उत्सव किंवा पर्यटनानिमित्त बाहेरगावी जात असताना आपल्या घराच्या शेजाऱ्यांना याबाबत माहिती द्यावी. तसेच घराच्या शक्य झाल्यास घराच्या अवतीभोवती आपण CCTV लावावे. त्याचबरोबर कुठलीही मौल्यवान वस्तू ह्या घरामध्ये न ठेवता इतर नातेवाईक किंवा बँक लॉकरमध्ये सेफ ठेवाव्या. त्याचबरोबर आपल्या जे वाहनं आहेत, जे वाहनं आपण बंद अवस्थेत ठेवतो त्याला शक्यतोवर GPS लावावे किंवा त्याला साखळदंडाचे कुलूप लावून त्या व्यवस्थित वाहनं लॉक करून ठेवावे, जेणेकरून चोरी वगैरे यासारख्या घटना होणार नाहीत. भरपूर जण उन्हाळ्याचे दिवस असतात तर घराच्या वर छतावर जाऊन झोपतात, त्यामुळे आपले जे मौल्यवान दागिने आहेत ते आपल्या सोबत ठेवावे. खाली बंद घरामध्ये ते दागिने ठेवू नये व रात्री बेरात्री आपण उठल्यानंतर आपल्या घराची एक वेळ लाईट लावून आजूबाजूचे जे पॅसेज आहेत त्यामध्ये एक वेळ लक्ष ठेवावे. जर आपल्याला कोणतीही संशयास्पद गोष्ट किंवा संशयास्पद व्यक्ती आपल्या परिसरामध्ये फिरताना आढळल्यास आपण तात्काळ आपल्या गावातील पोलीस पाटील किंवा शहरामध्ये राहत असल्यास डायल 112 या नंबरवर संपर्क साधावा. त्या जेणेकरून आपल्याला ते व्यक्तींची झडती घेता येईल व त्या व्यक्तींवर आपल्याला प्रतिबंध करता येईल. तरी परत एकदा पोलीस स्टेशन तिरोड्याच्या वतीने आपल्याला आवाहन करू इच्छितो की जे आपण माहिती पत्रामध्ये पोलीस स्टेशनच्या वतीने ज्या काही सूचना काढलेल्या आहेत त्या सूचनाचं आपल्याकडून काटेकोर पालन करावं, जेणेकरून आम्हाला आपली सुरक्षितता योग्य दृष्टीने राखता येतील. आपली सुरक्षितता हीच आमची जबाबदारी आहे. धन्यवाद.